हा फ्लावर शिजायला टाकलाय आपण. आधी उकळून घेऊयात फ्लावर 1-2 मिनिटं. 2 बटाटे घेतले ते चिरून घेऊयात. उकळून घेतलेला फ्लावर कट करून घेऊयात. सोलून घेतलेलं मटर. आता थोडंसंच मटर घेणार आहे. धुवून घेऊयात. चिरून घेतलेल्या भाज्या त्यात टाकून घेऊयात. करून घेऊयात. पावभाजी मसाला टाकून घ्यायचा. जास्त पाणी टाकायचं नाही भाज्यात. कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. आलं लसणाच्या पेस्ट मध्ये घालायला कोथिंबीर चिरून घेऊयात. थोडी वरण गार्निशिंग साठी पण ठेवायची यातलीच. धुवून घेतलेस का टोमॅटो तू? नाही, त्यांना गरम होत होतं ना, मग त्यांना आंघोळ घातली. किती फनी जोक मारतेस. आता हे मिक्सर मध्ये घालायचे आणि त्यांना बारीक पिळून काढायचं. त्याच्या अंगात मस्त लाल बुंद आहेत टोमॅटोची. अशा लावून घ्यायची पटकन. ठेवायची कढई. आपण झटकन तुझी जीभ लावली तिथं. त्यासाठी टोमॅटोची पेस्ट घेतले. ही आलं लसणाची पेस्ट आहे. आलं लसूण कोथिंबीर, पावभाजी मसाला, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, सिमला मिरची, बटर आणि तेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण कढई गरम करायला ठेवली. आता कढई थोडीशी गरम झाली की आपण त्यात थोडं आधी तेल टाकून घेऊयात. बोल. तेल गरम झालं की त्यात थोडं बटर टाकून घ्यायचं आपण. आता बटर थोडं गरम झालं की त्यात कांदा चिप टाकून घ्यायचं. चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं. कांदा थोडा पटकन भाजण्यासाठी आपण त्यात थोडं मीठ टाकून घेऊ. म्हणजे कांदा पटकन भाजला जाईल. ही होती आजची टीप. कांदा परतला की आपण त्यात चिरलेली सिमला मिरची टाकूया. कांद्याबरोबर म्हणजे सिमला मिरची पण चांगली भाजली जाईल. कशाला लिहितो इथं? भाजली इथं. मम्मा झाली का पावभाजी? नाही, अजून 10 मिनिटं लागणार. किती? 10 मिनिटे. पेस्ट करून घेऊया. पाव चमचा हळद घालूया. 1 चमचा धने पूड आणि सगळं मिक्स करून घेऊया. त्याची प्युरी घालूया. गोड मॅश ना, मॅश करून घ्यायचं सगळं. ना भाज्या टाकून घेऊया. त्याला मॅश करून घेऊया. सगळं चिकन मध्ये तसं आपण पाणी ऍड करूया.
चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर थोडं टाकूयात आणि थोडं बटाटा घालूया पडला आपण पाव भाजून घेऊया थोडासा पावभाजी मसाला टाकायचा चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि छान पाव भाजून घ्यायची खुसखुशीत सांग ना तिला पाव झालं तर बाजूला काढून घेऊयात पावभाजीची प्लेट आपण तयार करूया भाजी करून घेऊया आपण पावभाजीची प्लेट आता तयार करायला घेऊयात त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया थोडीशी तुम्हाला कांदा हवा असेल तर कांदा टाकायचा सोबत लिंबू आणि थोडं वरून हवा असेल तर बटर घालू शकता तयार आहे आपली घरगुती झटपट होणारी पावभाजी चला आता आपण टेस्ट करून बघूया मायू कशी झाली पावभाजी एकदम छान हॉट